हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले तुमच्या रिक्वेस्टेड व्हिडिओ ते म्हणजे डेटा एंट्री जॉब. ओके. तर डेटा एंट्री रिलेटेड भरपूर कमेंट्स येतात की आम्हाला डेटा एंट्री जॉब पाहिजे आणि वर्क फ्रॉम होम पाहिजे. तर आजचं तेच आहे, डेटा एंट्री आणि वर्क फ्रॉम होम आहे. ओके. आणि 8 तास तुम्हाला काम करायचं, फुल टाईम असणार. ओके. आणि परमनंट तुमचं जॉब असणार आणि वर्क फ्रॉम होम आहे. ओके. तर चला मग बघूया आपण की या जॉबसाठी काय काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला काय काय यायला पाहिजे. तुम्हाला बेसिक MS ऑफिस जरी आलं असेल ना, तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. खूप इझी जॉब आहे. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे खूपच चांगला आहे. ओके. तर तुम्ही डेफिनेटली इथं अप्लाय करा. आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि कमेंट पण नक्की करा. आणि एक हाईप म्हणून ऑप्शन येते. कमेंट केलं ना, त्याच्या बाजूला असं तुम्ही कमेंट करून असं केलं ना, तिथे तुम्हाला हाईप म्हणून मिळते. तर प्लीज ते हाईप पण करायला विसरू नका. ओके. तर चला मग बघूया आपण काय काय रिक्वायरमेंट आहेत, तुम्हाला काय काय यायला पाहिजे, तुम्हाला सॅलरी किती पडणार आहे, ते सगळं आपण बघूया. तर चला मग स्क्रीनवरती. तर आता आम्ही स्क्रीनवरती आलेलो. तर आता आपण बघूया की जॉब काय आहे. म्हणजे डेटा एंट्री आहे. तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. तर डेटा एंट्री म्हणजे त्यांना काय रिक्वायरमेंट आहे, तुमचं एज्युकेशन काय झालेलं पाहिजे, तुमचं काम काय असणार, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, ते सगळं बघूया आपण आता. ओके. आणि डेटा एंट्रीचे खूप रिक्वायरमेंट असतात. हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. जर तुम्ही एलिजिबल असाल, तुम्हाला जर येत असेल त्याच्याबद्दल, तुम्हाला MS ऑफिस जरी माहिती असेल तरी ते तुम्ही अप्लाय करा. ओके. तर चला मग आपण बघूया. ओके. तिथं बघू शकता जॉबचं नाव आहे म्हणजे डेटा एंट्री एक्झिक्युटिव्हच आहे. कंपनीज आहे एस-टी विन स्पार्क्स प्रायव्हेट लिमिटेड. ओके. हे कंपनीचं नाव आहे. इथं बघा रिमोट आहे आणि इथे तुम्हाला सॅलरी पडणार आहे 8,000 पासून 12,000 पर्यंत. म्हणजे समजा तुम्ही जरी फ्रेशर असाल तर 8,000 पासून चालू होणार आहे. आणि जर तुम्हाला जरी एक्सपिरियन्स असेल तरी तुम्हाला 12,000 पर्यंत भेटू शकते. ओके. जर घरात बसून तुम्हाला हे जॉबला 8,000 ते 12,000 सॅलरी भेटत असेल तर चांगलंच आहे. बरोबर. आणि ज्या झंझट नसतं डेटा एंट्रीमध्ये काही ज्या झंझट वगैरे नसतं. ओके. फाईन. तर वर्किंग डेज काय काय आहेत तुमचे बघा मंडेपासून सॅटर्डेपर्यंत म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत तुम्हाला काम करावं लागेल. एकच दिवस सुट्टी असणार इथं. ओके. आणि ही टेक कंपनी आहे. ही जी कंपनी आहे ही टेक कंपनी आहे. आणि सॅलरी दिली त्यांनी 8,000 ते 12,000 पर्यंत पर मंथ भेटणार आहे बेस्ड ऑन स्किल अँड परफॉर्मन्स. म्हणजे समजा तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला 8,000, 9,000, 10,000 म्हणजे फिक्स्ड तरी आहे. 8 पासून ते सुरुवात होणार. कंपनीचं नाव इथे दिलेलं आहे. आर यू अ फ्रेशर ऑर समवन विथ अप टू 6 मंथ ऑफ एक्सपिरियन्स लुकिंग टू किक स्टार्ट युअर करियर इन अ ग्रोविंग टेक कंपनी. जर तुम्ही फ्रेशर असाल तुम्हाला आणि जरी तुम्हाला 6 महिन्याचा एक्सपिरियन्स असेल आणि तुम्हाला एक करियर ग्रो करायची म्हणजे चांगली कंपनी जर पाहिजे तुमच्या करियरसाठी तर तुम्ही डेफिनेटली अप्लाय करू शकता असं त्यांनी म्हटलंय. Join our team as a data entry quality executive and become a key player in maintaining data accuracy and operational efficiency. त्यांनी काय म्हणा त्यांची जी डेटा एंट्रीची टीम आहे त्यांच्यावर तुम्ही जॉइन करायचं आहे आणि तुमचं काय काम असणार तर डेटा मेंटेन ठेवायचा आहे, ॲक्युरसी मेंटेन ठेवायची आहे, ऑपरेशनल एफिशियन्सी मेंटेन ठेवायचं हे सगळं तुम्हाला करावं लागेल. ओके. आणि ते बघू शकता आता आता आपण बघूया की रिस्पॉन्सिबिलिटी तुमची जबाबदारी काय असणार आहे. तर तुमची जबाबदारी असणार आहे डेटा एंटर करायचं, डेटा अपडेट करायचं, डेटा मेंटेन करायचं. म्हणजे त्यांनी जो काही डेटा देतात तो एंटर करायचा आहे, अपडेट करायचा आहे, काही चेंजेस अपडेट करायचं, मेंटेन ठेवायचं म्हणजे आहे तसं ठेवायचं. ओके. अक्रॉस सिस्टम. कंडक्ट क्वालिटी चेक्स टू एन्श्युअर डेटा इंटिग्रिटी. क्वालिटी चेक तुम्हाला म्हणजे सारखं-सारखं तुम्हाला क्वालिटी चेक करत राहावं लागेल, की डेटा करेक्ट आहे की नाही. आयडेंटिफाय अँड करेक्ट एरर्स इन डेटा. डेटामध्ये काही एरर असेल, तर ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आणि ते तुम्हाला करेक्ट करायचं. कोलॅबोरेट विथ द इंटरनल टीम ऑफ डेटा अपडेट्स. तुमची जी इंटरनेट टीम असेल त्याच्याबरोबर तुम्हाला कोलॅबोरेट करायचं म्हणजे त्यांच्याशी कम्युनिकेशन करायचं. काही तुम्हाला समज येतात तर तुम्ही त्यांना विचारू शकता. मीट डिफाईन्ड डेली आणि वीकली डेटा टार्गेट्स. त्यांचे जे डेली आणि वीकली टार्गेट्स असतात ते तुम्हाला मीट करायचे आहेत. म्हणजे तेवढे तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे त्यांचं टार्गेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे. इथं कोण-कोण अप्लाय करू शकतात? जे फ्रेशर्स आहेत. ओके. ते अप्लाय करू शकतात किंवा समजा तुम्हाला 6 महिन्याचा एक्सपिरियन्स असेल तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. पण तुम्हाला एक आणि रिक्वायरमेंट आहे की गुड टायपिंग स्पीड. तुमचं टायपिंग स्पीड चांगला असेल पाहिजे. म्हणजे 30 to 35 वर्ड्स पर मिनिट. प्रत्येक मिनिटाला तुम्हाला 30 ते 35 वर्ड तुम्हाला टाइप करायला यायला पाहिजे. तुम्हाला बेसिक नॉलेज जरी असलं MS ऑफिस तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं Google शीट ओके हे पण ईझी असते. डेटा टूल्स, अटेन्शन टू डिटेल्स, ॲक्युरसी अँड रिलायबिलिटी. डेटा टूल्स म्हणजे तुम्हाला जे डेटा एंट्री करायचे टूल्स असतात की लाइक MS एक्सेल हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके. बेसिक नॉलेज जरी तुम्हाला MS ऑफिस असेल तरी तुम्ही करू शकता. आणि एक जर तुम्हाला फक्त MS ऑफिस माहिती आहे आणि Google शीट डेटा टूल माहिती नाही, तर तुम्ही पहिला अप्लाय करा. ओके. अप्लाय करायल्यानंतर त्यांना रिप्लाय यायला 1-2-4 दिवस तर लागतातच. ओके. तोपर्यंत तुम्ही Google शीट बघून घ्या, काय आहे डेटा टूल्स काय आहेत बघून घ्या. त्यांना काय जास्त टाईम लागणार आहे. 1-2 दिवसामध्ये होतंय. ओके. आणि त्यांनी तिथे गेल्यावर तुम्हाला ट्रेनिंग पण त्यांनी प्रोव्हाईड करतीलच. ह्याच्यामध्ये काही जास्त काय नसतं तुम्हाला इझिली होतं हे सगळं. ओके. विलिंग टू लर्न अँड ग्रो इन स्ट्रक्चरल एन्व्हायर्नमेंट. तुम्ही कुठली पण गोष्ट त्यांनी नवीन तुम्हाला करायला दिली तर तुम्ही ते शिकायला रेडी असायला पाहिजे डेफिनेटली. ओके. वाय जॉइन अस तर इथं बघू शकता तुम्हाला काय-काय मिळणार आहे इथं ते बघूया आपण. तुमचं 6 दिवसाचं वर्किंग असणार आहे. सपोर्टिव्ह अँड प्रोफेशनल टीम असणार आहे. स्किल डेव्हलपमेंट लर्निंग अपॉर्च्युनिटी तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तिथं करियर तुमची ग्रोथ होणार आहे. ही कंपनी एस्टॅब्लिश झाली किती 2019 मध्ये. ओके. 2019 मध्ये कंपनी चालू झालेली आहे अजून.
आणि ग्रो होत चाललेली आहे. ओके. जॉब टाईप असणार तुमचा फुल टाईम असणार आहे. फ्रेशर चालतंय, एक्सपिरियन्स 6 महिन्याचं असलं तरी चालतंय. सॅलरी तुम्हाला 8,000 ते 12,000 पर्यंत पर मंथ भेटणार आहे. तुम्हाला इथं काय-काय बेनिफिट मिळणार जेव्हा तुम्ही जॉइन होता तेव्हा काय-काय बेनिफिट मिळणार तर इंटरनेट तुम्हाला मिळणार आहे. जे तुम्ही इंटरनेट यूज करता त्यासाठी त्यांनी तुम्हाला पैसे देणार ओके इंटरनेटचे. तुम्हाला पेड सिक मिळणार आहे. जर तुम्ही आजारी असाल तर त्याचे तुम्हाला सिक पण म्हणजे त्याचे तुम्हाला पैसे सॉरी काय म्हणतात सॅलरी पण मिळणार आहे. ओके. जर तुम्ही आजारी असला सुट्टी घेतला तरी. पेड टाईम ऑफ आहे. वर्क फ्रॉम होम आहे. तुमचं शेड्यूल डे शिफ्ट असणार आहे तुमची. वीकेंड ओन्ली म्हणजे संडेवर सुट्टी असणार तुम्हाला आणि इथं काय एज्युकेशन काय म्हटले त्यांनी तुम्हाला बॅचलर्स रिक्वायर्ड म्हणजे तुमचं कुठलं पण स्ट्रीम असू दे. जर तुमचं बॅचलर झालं असेल तुम्ही अप्लाय करू शकता. इंग्लिश तुम्हाला यायला पाहिजे आणि वर्क लोकेशन असणार रिमोट म्हणजे तुम्हाला इथं रिमोटली काम करायचं ओके. जर तुम्हाला रिमोटली आणि घरात बसून जर तुम्हाला इझिली 12 ते 8 ते 12 जर सॅलरी भेटत असेल तर काय काय हरकत आहे अप्लाय करायला आणि काही हरकत नाही अप्लाय करायला ॲक्चुअली. अप्लाय करा तुम्ही इथं आणि तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट करू शकता डेफिनेटली ओके. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे म्हणेन मी घरात बसून तुम्हाला एवढं चांगलं डेटा आहे आणि डेटा एंट्रीचे भरपूर रिक्वायरमेंट असतात ॲक्चुअली सांगायचं म्हटलं तर भरपूर लोकं फक्त डेटा एंट्रीचा जॉब बघत असतात. त्यासाठी ही जॉबला लवकरात लवकर आउट ऑफ स्टॉक होते. आउट ऑफ स्टॉक इन द सेन्स की काय म्हणतात ते डेट जाते ओके अप्लाय करायची भरपूर लोकं अप्लाय करतात आणि सिलेक्शन होतं तिथं. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं लवकरात लवकर आता व्हिडिओ बघून झाल्याबरोबर तुम्ही इथं अप्लाय करा ओके. शिकायला पाहिजे तर तुम्ही नंतर टाईम द्या. जर तुम्हाला येत नसेल समजा Google शीट माहिती नसेल तर हे तुम्ही नंतर Googleमध्ये सर्च करून शिकू शकता. पण पहिला अप्लाय करा ओके. फाईन. तर काही समजलं नाही तर कमेंट करा मला आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा ओके. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सगळ्यांना.